मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बाजाराला जी अपेक्षा होती की भाजपचे इतके सीट यायला पाहिजे, 350च्या आसपास असले तर बाजार आज चांगला वाढला असता, पण सीट कमी आल्यामुळे आज बाजारामध्ये मोठी पडझड, रक्तपात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ज्या कंपन्या काल वाढल्या होत्या त्या कालच्यापेक्षा आज जास्त पडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. परंतु आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, कारण दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्या आपण लोकांनी चांगल्या कंपन्यात गुंतवणूक केलेली आहे, ज्या की फंडामेंटल ज्याचे स्ट्रॉंग आहेत. अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची अशा वेळेस ही संधी असते. म्हणजे ह्या कंपन्या जर आपल्याला पडलेल्या मिळत असतील तर अशा वेळेस आपण ते खरेदी केली पाहिजे, जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर आपण असू तर बऱ्याच संधी आज निर्माण झाल्या असतील. मी कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर कंपनी आपल्याला सपोर्टवर खाली मिळत असेल तर खरेदी करायला हरकत नाही. चला आजचं मार्केट बघूया. बघा, 5.74% घसरण आहे BSE सेन्सेक्समध्ये. म्हणजे भरपूर ह्याला म्हणजे एकदम खूपच पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते. निफ्टी 50मध्ये 5.93%, निफ्टी बँकमध्ये 7.95%, म्हणजे जवळपास 8%. निफ्टी मिड कॅप 100मध्ये 7.88, ही बी जवळपास 8%ची घसरण आपण पाहू शकतो. निफ्टी स्मॉल कॅपमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता 8.23%. हे निफ्टी स्मॉल कॅप 100 8.23% पडलेला आपण पाहिलेला आहे. आज खूपच मार्केट मायनस झालेलं आपण पाहिले. काल जेवढं वाढलं होतं त्याच्याहीपेक्षा जास्त आज मार्केट मायनस झालेलं आहे. बघा, शेअर बाजार 5%हून अधिक घसरला. दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी ही सुवर्ण संधी आहे का? मी तेच म्हणत होतो की शेवटी कंपन्या ह्या त्याच्या प्रॉफिटवरच जाणार आहेत. शेअरचं प्राईस जे आहे ते कंपन्याच्या प्रॉफिटला फॉलो करत असतं, आणि कंपन्या जर प्रॉफिट जनरेट करत असतील तर आजसुद्धा पडलेल्या कंपन्या ज्या असतील त्या जर आपल्याला खाली मिळाल्यानं आपण घेतल्या असतील, आणि त्याचं प्रॉफिट जर चांगला असल्याशिवाय आपण घेणारच नाही, चांगला असेल तर त्या उद्या निश्चितच वर जाणार आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून ही एक संधी होती गुंतवणूकदारासाठी, दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी ही एक संधी होती. लोकसभा निवडणुकीच्या 2024च्या मतमोजणी दरम्यान शेअर बाजार तोंडघशी पडला. सुरुवातीला सेन्सेक्स 1700 अंकांनी, निफ्टी 500 अंकांनी उघडला. त्यानंतर सेन्सेक्स 6000 अंकांनी उघडला आणि नंतर 1700 अंकांनी घसरला. म्हणजे 6000 अंकापर्यंत निफ्टी सेन्सेक्स हा घसरलेला आपण पाहिलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या 2024च्या मतमोजणी दरम्यान शेअर बाजार सपाट झाला. सुरुवातीला सेन्सेक्स 1700 अंकांनी तर निफ्टी 500 अंकांनी उघडला होता. यानंतर सेन्सेक्स 6000 अंकांनी तर निफ्टी 1700 अंकांनी घसरला. शेअर बाजारात 5%पेक्षा जास्त घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदाराच्या कपाळावर चिंतेच्या रेषा स्पष्टपणे दिसू शकतात. पण ही घसरण तुमच्यासाठी शेअर खरेदी करण्याची सुवर्ण संधी ठरू शकते का? दीर्घकालीन उद्दिष्टासाठी गुंतवणूक करणाऱ्यासाठी तज्ज्ञ कोणती रणनीती सुचवत आहेत? आज या मनोरंजक प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. ही घसरण तुमच्या पोर्टफोलिओ मजबूत करण्याची संधी आहे की घाबरून बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे? पुढे बघू. बिगुलचे CEO अतुल पारख म्हणाले की गुंतवणूकदारांनी घाईघाईने घेतलेले निर्णय टाळावेत. त्यांच्या जोखीम प्रोफाईलनुसार त्यांच्या पोर्टफोलिओचे पुनर्मूल्यांकन करावे. चांगल्या कंपन्याचे शेअर कमी किमतीत उपलब्ध असतील तर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. दीर्घ मुदतीसाठी जर आपण पोर्टफोलिओ बनवलेला असेल, आपण शॉर्ट टर्मसाठी आलेलोच नाहीत, 2 महिन्यासाठी 4 महिन्यासाठी आपण आलोच नाही, 6 महिन्यासाठी आलोच नाही, तर आपल्याला ही संधी होती. कारण निकाल लागेपर्यंतच बाजार अस्थिर राहू शकतो, त्याच्यानंतर बाजाराला वर जाणं आहे. कारण BJPचे सध्या सीट जरी पाहिले तर BJPची सरकार बनणार आहे. त्यामुळे ही आज संधी होती की आपल्याला खाली शेअर मिळालेले आहेत. बाजारातील मोठ्या घसरणीमुळे अनेक कंपन्यांचे शेअर खालच्या किमतीला पोहोचले. नोमुरा यांनी धीर धरा आणि भारतीय निवडणुकाच्या स्थितीबाबत स्पष्टतेची वाट पाहण्याचा सल्ला दिला. शेअर बाजाराच्या किमतीबाबतीत केडिया सिक्युरिटीजचे MD विजय केडिया म्हणतात
की NDAच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत कामगिरीमुळे समीकरण बदलले. म्हणजे जेवढी अपेक्षा होती बाजाराला की 350च्या आसपास सीट यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे काल बाजार वाढला होता, ती अपेक्षा पूर्ण नाही झाली. 300च्या आत सीट यायला लागलेत. म्हणून आज बाजार घसरलेला आपण पाहिलेला आहे. चांगल्या कंपन्या खाली आल्या होत्या. मी केसॉलला ऑर्डर टाकली होती 951ला, 956 पर्यंत केसॉल येऊन गेला. 4-5 रुपयामुळे मला केसॉल मिळालेला नाही. बघू पुन्हा कधी संधी येते का. तर CNBC TV 18शी बोलताना रामदेव अग्रवाल म्हणाले की FIs देखील भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात प्रवेश करण्याच्या संधी शोधत आहेत. या संकटाच्या काळातही खरा गुंतवणूकदार बाजारातच राहणार असल्याचे ते म्हणाले. म्हणजे जो खरा गुंतवणूकदार आहे, जो दीर्घकाळासाठी आलेला आहे, तो बाजारातच राहणार आहे. पॅनिक सेलिंग करायचं नाही. बाजार पडायला आपले पैसे गेलेच नाहीत. बरेच जरी आपल्याला तिथं मायनस दिसत असले तरी जोपर्यंत आपण विकत नाहीत तोपर्यंत आपले पैसे जात नाहीत. त्यामुळे आज जरी मायनस झाला असेल तरीही हरकत नाही. बाजार उद्या पुन्हा प्लस होणारच आहे. अग्रवाल यांच्या मते शेअर बाजार वाढत असताना खरेदी करणे आणि घसरत असताना विक्री करणे हा शहाणपणाचा निर्णय नाही. बघा काय म्हणणं आहे त्यांचं की जेव्हा शेअर पळायला आहे त्यावेळेस खरेदी करणे आणि जो पडत असेल तर तो विकणे हा शहाणपणाचा निर्णय नाही. तर ह्याच्या उलट केलं पाहिजे. तो जेव्हा पळतंय तेव्हा शांत बसायचं आणि तो जेव्हा पडतंय तेव्हा खरेदी करायचं. तर असं झालं तर आपला पोर्टफोलिओ चांगला बनू शकतो. ते म्हणाले की 4 जून रोजी शेअर बाजारातील घसरण हे गुंतवणुकीच्या जोखमीचे एक उत्तम उदाहरण आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा. शेअर बाजारात एक म्हण आहे की किंमत हा देव आहे, पण किंमत हा ट्रेडर्ससाठी देव आहे, दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी नाही. दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी भारताची अर्थव्यवस्थाच हाच देव आहे. विजय म्हणाले की त्यांच्या संपूर्ण विश्वास आणि निष्ठा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आहे. भारताची अर्थव्यवस्था तेजीत आहे. जोपर्यंत अर्थव्यवस्था वाढत आहे तोपर्यंत आपण स्टॉकमध्ये चूक करू शकत नाही, परंतु यासाठी योग्य स्टॉक निवडणे आणि त्यात दीर्घकाळ टिकणे महत्त्वाचे आहे. चांगले स्टॉक जर निवडले असतील आणि दीर्घकाळ तुम्ही टिकून राहिले तर पैसा हा बनणारच आहे. पुढे बघू. 4 जून रोजी निवडणूक निकालापूर्वी सेन्सेक्स आणि निफ्टी 503 अंकांनी घसरले. एक्झिट पोलने भाकीत केल्याप्रमाणे NDAचे आघाडीचे बहुमत मजबूत नसेल असे सुरुवातीचे ट्रेंड सूचित करतात. सुरुवातीच्या व्यवहारात सरकारी कंपन्या आणि अदानी समूहाचे शेअर सर्वाधिक घसरले आहेत. सोमवारी या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली होती. कोणते शेअर जास्त पडले? काल जे वाढले होते ते आज जास्त पडले. त्याबरोबर चांगले शेअरही पडले. तर घाबरून जाण्याचं कारण नाही, तर आपण संधी शोधायची की आपल्या पोर्टफोलिओमध्ये असलेला शेअर खाली येतोय का. मी वारंवार 2-3 दिवसापूर्वी तेच सांगतोय की आपल्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवा की आपला पोर्टफोलिओमध्ये आपण काही ॲड करू शकतो का. आणि ते जर तुम्ही केलं असेल तर घाबरायची गरज नाही. हे शेअर पुन्हा वर जाणारच आहेत. इथं बघा संचालक क्रांती बाथानी काय म्हणतात की बाजाराने 3 जून रोजीच निवडणुकीचे निकाल पचवले होते. म्हणजे काल भाजपच्या नेतृत्वाखाली NDA 350 ते 375 हा त्यांचा अंदाज होता. जागा जिंकेल अशी अपेक्षा होती आणि ही पूर्ण नाही झाली. म्हणून आज बाजार पडलेला आपण बघू शकतो. बघा कोणते कोणते शेअर पडलेत तुम्हाला मी दाखवतो. बघा अदानी पॉवर 17%, अदानी पोर्ट्स 21, अदानी ग्रीन 19, अदानी नेट 19, अदानी सोल 19 म्हणजे अपर सर्किट लोअर सर्किट लागलेला आहे याला. आणि टाटा पॉवर 12.46 इथं बघू शकता. पॉवर ग्रीड 12.37, ॲक्सिस बँक 7.53. म्हणजे हे शेअर जास्त पडलेत. हेच जास्त काल वाढलेले आपण बघू शकतो. बघा IOCL 11.87, NTPC म्हणजे PSU जे शेअर होते ते जास्त पडलेले आपण पाहू शकता. NTPC 15.44, इरेडा 12.79, गेल पडलाय 17.32, SBI 14.41, PNB 15, NHPC 13 आणि हिंदुस्तान पेट्रोकेमिकल 15.66%. तरीही घाबरण्याचं कारण नाही. अशा पडझडीमध्ये आपण खरेदीची संधी शोधली पाहिजे आणि आपला पोर्टफोलिओ अजून चांगला बिल्डअप केला पाहिजे. मी बघा इज माय ट्रिप 3957ला ऑर्डर टाकून ठेवली होती, ती मला भेटलेली आहे.
आणि आयडिया फोर्जला ऑर्डर टाकली होती, ती पण मला भेटलेली आहे. मला एक ऑर्डर भेटली नाही म्हणजे ती केसॉलची. केसॉल मग 4-5 रुपयासाठी गेला. 951ला मी ऑर्डर टाकली होती, 56 का 58च्या आसपास येऊन गेला तो मला भेटलेला नाही आहे. आणि हरिओम पाईप एक मी घेतला, इथं बघू शकता 535ला याची मी खरेदी केलेली आहे. म्हणून घाबरण्याचं कारण नाही. मी तुम्हाला सांगतो की आपल्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवा. आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही शेअर खाली येत असतील तर ते भेटणार नाहीत नंतर, तर ते जितकी शक्य असेल तेवढे खरेदी करा. पैसे नसतील तर शांत बसा, कोणतीही ॲक्शन करू नका, सेल करायच्या नादी लागू नका, कारण आपण घेतलेले सगळे शेअर हे चांगले आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला फक्त घाबरू नका, विकू नका, धीर धरा आणि टिकून राहा, तरच आपला पैसा बनू शकतो एवढं सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. खरेदी विक्री करण्याचा जो तुमचा निर्णय आहे तो अभ्यास करून असायला पाहिजे. मी म्हणतो म्हणून खरेदी करा किंवा मी म्हणतो म्हणून विका असं करायला नको. तर तुमचा तो निर्णय स्वतः तुम्ही अभ्यास करून घ्यावा. मी हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. तुम्हाला जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.